तूळ राशी 15 ते 31 जुलै 2026 आषाढ महिन्याचा उत्तरार्ध। नशिबाचे बंद दरवाजा अचानक उघडणार की नियती शेवटची परीक्षा घेणार। तूळ राशी, कल्पना करा, अनेक दिवसांपासून तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अडकून पडल्या आहेत। कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित यश मिळत नाही। नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात, पैशाचा प्रवाह थांबतो आणि मनात सतत एकच प्रश्न फिरत राहतो, माझी वेळ नेमकी कधी येणार आहे। जर तुमची रास तूळ असेल तर 15 ते 31 जुलै 2026 हा काळ तुमच्यासाठी साधा नाही। हा काळ तुमच्या संयमाची, निर्णय क्षमतेची आणि विश्वासाची परीक्षा घेणार आहे। पण या परीक्षेच्या शेवटी मिळणारे फळ तुमच्या अपेक्षेपेक्षा मोठे असू शकते। आषाढ महिन्याचा उत्तरार्ध हा आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या काळात वातावरणात एक वेगळीच ऊर्जा असते। काही लोकांच्या आयुष्यात जुने अध्याय संपतात तर काहींच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू होते। तूळ राशीच्या व्यक्तींनाही याच ऊर्जेचा प्रभाव जाणवू शकतो। गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही जे सहन केले, ज्या गोष्टी मनात दडवून ठेवल्या, ज्या स्वप्नांसाठी संघर्ष केला, त्याची छोटी मोठी उत्तरं या 15 दिवसात मिळू शकतात। मात्र प्रत्येक आनंदासोबत एक जबाबदारीही येणार आहे। या काळात तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडू शकते जी सुरुवातीला सामान्य वाटेल, पण पुढे तीच मोठा बदल घडवणारी ठरेल। एखादा फोन, भेट, अचानक आलेली संधी किंवा एखादा निर्णय, यापैकी काहीतरी तुमच्या जीवनाची दिशा बदलण्याची क्षमता ठेवेल। तुमच्या आजूबाजूचे सर्व लोक तुमच्या हिताचे असतीलच असे नाही। काही लोक गोड बोलतील पण मनात वेगळाच विचार ठेवतील। त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवण्यापेक्षा निरीक्षण करण्याची गरज आहे। या काळात तुमची शांतता आणि समजूतदारपणा तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकतो। आर्थिकदृष्ट्या हा काळ आशा निर्माण करणार आहे। काही अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे। एखाद्या नवीन कामाची चर्चा सुरू होऊ शकते। नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन जबाबदारीची किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक किंवा नवीन कराराची शक्यता आहे। प्रेम आणि वैवाहिक जीवनातही काही महत्त्वाचे वळण येऊ शकते। अनेक दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होण्याची संधी मिळेल। मात्र अहंकार आणि हट्टीपणा सोडून संवाद साधल्यासच नात्यात गोडवा टिकेल। विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणार आहे। अभ्यासात लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित यश मिळू शकते। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे। आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडी काळजी आवश्यक आहे। पावसाळ्यामुळे सर्दी, ताप, पचनाच्या तक्रारी किंवा थकवा जाणवू शकतो। वेळेवर विश्रांती आणि योग्य आहार याकडे लक्ष द्या। आध्यात्मिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी विशेष आहे। देवावरचा विश्वास अधिक दृढ होईल। काही जण एखाद्या मंदिरात जाण्याचा योग अनुभवतील। मनातील अस्वस्थता हळूहळू कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल। पण लक्षात ठेवा, या 15 दिवसात घाईघाईने घेतलेला एक चुकीचा निर्णय मोठा पश्चाताप देऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला। कोणतेही कागदपत्र, आर्थिक व्यवहार किंवा नातेसंबंधाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा। या काळात विश्व तुम्हाला वारंवार काही संकेत देईल। एखादी जुनी व्यक्ती पुन्हा संपर्कात येईल, एखादी बंद झालेली संधी पुन्हा मिळेल किंवा अचानक असा मार्ग सापडेल ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल। 15 ते 31 जुलैचा हा काळ तूळ राशीसाठी केवळ तारखा नसून आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात ठरू शकतो। मात्र हा अध्याय यशाचा असेल की संघर्षाचा हे तुमच्या निर्णयांवर आणि संयमावर अवलंबून असेल। मग या 15 दिवसात करिअर, पैसा, प्रेम, कुटुंब, आरोग्य, शिक्षण आणि भाग्य नेमके काय संकेत देत आहेत? कोणत्या तारखा तुमच्यासाठी शुभ ठरणार आहेत? कोणत्या गोष्टींपासून सावध राहणे आवश्यक आहे? आणि आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात कोणता एक उपाय तुमचे भाग्य उजळू शकतो? चला आता तूळ राशीचे 15 ते 31 जुलै 2026 या कालावधीतील सविस्तर राशी भविष्य जाणून घेऊया। तूळ राशी 15 ते 31 जुलैचा हा काळ तुमच्यासाठी करिअर आणि आर्थिक बाबतीत हळूहळू सकारात्मक वळण घेणारा ठरू शकतो। गेल्या काही काळापासून कामात जाणवत असलेला अडथळा आता कमी होऊ लागेल। अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहत होता त्या कामात प्रगतीची चिन्हे दिसतील। नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन जबाबदाऱ्या घेऊन येऊ शकतो। वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील। काहींना नवीन प्रोजेक्ट, विभाग बदल किंवा चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे। मात्र कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील। सहकाऱ्यांशी वाद टाळा, तुमचे कामच तुमची खरी ओळख निर्माण करेल। जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना या काळात मुलाखतीचे कॉल किंवा चांगली संधी मिळू शकते। विशेषतः 20 जुलैनंतर परिस्थिती अधिक अनुकूल होताना दिसेल।
संयम ठेवल्यास अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन ऑर्डर किंवा जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी आर्थिक व्यवहार पूर्ण पारदर्शक ठेवावेत. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी नीट तपासून घ्या. आर्थिकदृष्ट्या हा काळ मिश्र पण आशादायक आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र त्याच वेळी घरगुती खर्च, प्रवास किंवा आरोग्यावर अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळा आणि बचतीवर भर द्या. गुंतवणूक करताना कोणाच्याही सांगण्यावरून निर्णय घेऊ नका. स्वतः माहिती घेऊनच पुढे जा. मोठी आर्थिक जोखीम घेण्यासाठी हा काळ फारसा अनुकूल मानला जात नाही. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा कौशल्य विकासाशी संबंधित प्रयत्नांना गती मिळेल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम दिसून येतील. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी या 15 दिवसात सर्वात जास्त बदल जर कुठे जाणवणार असतील तर ते म्हणजे नातेसंबंधांमध्ये. आषाढ महिन्याचा उत्तरार्ध तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा ठरू शकतो. काही नाते अधिक घट्ट होतील तर काही नात्यांचे खरे रूप तुमच्यासमोर येईल. ज्या व्यक्ती प्रेमसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ संवादाचा आहे. अनेक दिवसांपासून मनात साचलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. मात्र रागाच्या भरात बोललेले शब्द नात्याला दुखावू शकतात. त्यामुळे प्रत्येक वाक्य विचारपूर्वक बोला. तुमचा जोडीदार तुमच्याकडून केवळ प्रेमच नाही तर समजून घेण्याची अपेक्षाही ठेवेल. काही प्रेमी युगुलांसाठी नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याबाबत चर्चा होऊ शकते. घरच्यांशी बोलण्याची वेळ येऊ शकते. सुरुवातीला काही अडथळे आले तरी शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. विवाहित व्यक्तींसाठी सुरुवातीचे काही दिवस थोडे संवेदनशील असू शकतात. घरातील जबाबदाऱ्या, आर्थिक विषय किंवा नातेवाईकांमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. पण जर दोघांनीही शांतपणे एकमेकांचे म्हणणे ऐकले तर हे मतभेद फार काळ टिकणार नाहीत. उलट या काळानंतर तुमच्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. त्यांच्या भावनांचा आदर करा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये साथ दिल्यास नात्यातील गोडवा वाढेल. कुटुंबात एखादा शुभप्रसंग, धार्मिक कार्यक्रम किंवा नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या काळात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेले कौटुंबिक वाद मिटण्याची संधी मिळू शकते. तथापि प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. एखादी व्यक्ती गोड बोलून स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करू शकते. विशेषतः कौटुंबिक मालमत्ता किंवा पैशाशी संबंधित विषयांमध्ये सावध राहणे आवश्यक आहे. ज्यांचे लग्न अजूनही झालेले नाही त्यांच्यासाठी या काळात नवीन स्थळ, ओळख किंवा चांगला प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. योग्य निर्णय घेताना घाई करू नका. या 15 दिवसात सर्वात मोठा संदेश असा आहे, नाती जिंकायची असतील तर अहंकार नाही तर संयम आणि संवाद निवडा. अनेक तुटलेली नाती पुन्हा जुळू शकतात जर तुम्ही पहिले पाऊल उचलण्याची तयारी दाखवली.